तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खरं तर मी मनापासून तुमचे कौतुक करतो. कारण मी अनेक वर्षापासून या शैक्षणिक सामाजिक चळवळीत काम करतो. गेल्या कित्येक वर्षापासून बघतोय त्या पद्धतीने तुम्ही लढताय स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या न्यायासाठी. तसे आंदोलनं गेल्या 2-4 वर्षात महाराष्ट्रात कुठे दिसली नाहीत. त्यामुळे तुमच्या कष्टाला, तुमच्या एकजुटीला पहिल्यांदा मी सलाम करतो. एकदा स्वतःसाठी टाळा वाजवा सगळे. घर भारत माता की तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी देखील जगदाळे सर आणि आपण सगळेच लोक या ठिकाणी ध्यान मांडून बसलेला. गेल्या आठवड्यातही आम्ही आलो होतो. मी रोहित दादा या ठिकाणी आलो होतो. आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी देखील जेव्हा आपण कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलात, आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आले, रोहित दादा आले आणि आपल्या बरोबर या ठिकाणी बसण्याची त्यांनी निविदा घेतली. स्वतः रोहित दादा, मी, आपण सगळे इतर रात्रभर घेतलेच होती. आणि तुम्हाला माहित असेल आम्ही कायम शिक्षकांच्या लढ्यामध्ये शिक्षकांचा न्याय हक्कासाठी त्यांच्या सोबत आहे. ही आजची गोष्ट नाही, हा आजचा लढा नाही. तुम्ही जर भूतकाळात गेलात तर महाराष्ट्रातील शिक्षकांना केंद्राप्रमाणे डीए मिळवून देण्याचं काम खरंच पवार साहेबांनी केलं. जेव्हा शिक्षकांचं महाराष्ट्रातील शिक्षक विद्यार्थ्यांचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आम्ही सगळे तुमच्या बरोबर असतो. आज या ठिकाणी जर बघितलं आपण अनुदानाचा प्रश्न, आज जर खेड्यापाड्यात जर आपण पाहिलं तर मराठी शाळा वाचवण्याचं काम जर कोण करतं तर तुम्ही लोक करताय. याची तर आम्ही म्हणतोय मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे, मराठी भाषा वाढली पाहिजे. परंतु हे शिकवणाऱ्या शिक्षकांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर हे धोरण फक्त कागदावर मिळवणार. कारण अगदी ग्रामीण भागामध्ये तुम्ही लोक ज्या ठिकाणी शिकवता, सामान्य मुलं ज्याची फीस भरू शकत नाही, छोटे छोटे शेतमजूर, सामान्य घरातील मुलांना शिकवण्याचं तुम्ही काम करताय. सध्या खरं बघितलं तर एकीकडे सीईटीचं चुकवण चालू आहे, एकीकडे एफआयआर चालू आहे, एकीकडे तुमचे ऍडमिशन चालू आहे, एकीकडे पाऊस चालू आहे. बरेचसे आमचे शेतकरी त्यांना अजून पगार मिळत नाही, पेरण्या करावं लागतात, जाऊन दुसरं काय काय करावं लागतं. तेवढं सोडून तुम्ही या ठिकाणी आलात त्यामुळे तुमचं खरं मला कौतुक वाटतं. हे काय दरवर्षी यायचं या काळामध्ये आणि सरकारचं पुढं मागत बसायचं तुम्हाला 20% द्या आमची. त्याच्यामुळे तुमची जी मागणी आहे त्याला आमचा पाठिंबा की आता हे 40 बंद करा आणि तुझं प्रचलित धोरण होतं त्याच्याप्रमाणेच आज धोरणात्मक निर्णय घ्या. त्यामुळेच काही रोहित दादा या ठिकाणी आले होते. आपण सगळे पवार साहेबांकडे गेला. महाराष्ट्रात विरोधी पक्षाला एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला माहिती जेव्हा जेव्हा पाऊस आणि पवार साहेब एकत्र येतात तेव्हा इतर झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा सुद्धा तुमच्यासारखंच निर्णय होणार या तुम्हाला कशीवर शंका वाटत नाही. या ठिकाणी काही वेळानंतर विरोधी पक्षातले अनेक नेते स्वतः रोहित दादा देखील या ठिकाणी येतात. सकाळपासून ते सुद्धा मंत्री महोदय आणि सगळ्याशी प्रयत्न करतात, समन्वय करायचा प्रयत्न करतात. लढा मिळवणं म्हणजे फक्त विरोध करणं नसतं तर सत्ताधाऱ्याबरोबर चर्चा करून चर्चेतून देखील मार्ग काढायला लागतात. सगळ्या स्तरावर आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो. फक्त अनुदानाचा प्रश्न नाही, जुन्या पेन्शन योजनेचा तुमचा प्रश्न, टीईटीचा पेपर फुटला हे सगळीकडे. खरं तर हे असं व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये. तुमचे वैद्यकीय सेवेचे प्रश्न, हा सगळे प्रश्न तुमचे या ठिकाणी सुटले पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि खरं तर मराठी भाषा आपण जे म्हणतो वाढवलं पाहिजे त्याला न्याय दिल्यासारखं होईल. त्यामुळे तुमचे सगळे लोक शिक्षक संघ जो आहे जो काही निर्णय घेईल त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या